झी 24 तास एक पाऊल पुढे। साहित्यिक आणि पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित झालेले लक्ष्मण माने सध्या अडचणीत आले। त्यांच्याविरुद्ध बलात्काराची फिर्याद नोंदवल्यानं खळबळ उडाली। आरोप प्रत्यारोपांचा धुराळा उडाला असताना माने जनतेसमोर का येत नाहीत असा सवाल सामान्यांमधून विचारला जातोय। सातारा जिल्ह्यातील सोमंथळी हे लक्ष्मण माने यांचं मूळ गाव। कैकाडी या भटक्या विमुक्त जमातीत जन्मलेल्या माने यांनी उपरा हे आत्मकथन 1980 साली लिहिलं। लहानपणापासूनच्या जगण्याचं चित्र त्यांनी शब्दरूपात मांडलं। या पुस्तकाला 1981 साली साहित्य अकादमी आणि फोर्ड फाउंडेशन पुरस्कारानं गौरवण्यात आलं। पुस्तकाचं हिंदी इंग्रजीसह अनेक भाषेत भाषांतर करण्यात आलं। पुढे मानेंनी भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्थेची स्थापना केली। दरम्यानच्या काळात त्यांनी बंद दरवाजा, पालावरचं जग, विमुक्तायन, उद्ध्वस्त, भटक्याचं भारूड, काय करायचं शिकून, खेळ 3.5% ही पुस्तकं लिहिली। तर प्रकाशपुत्र हे नाटक आणि क्रांतीपद हा काव्यसंग्रही लिहिला। त्यांनी राजकारणाचीही वाट धरली। त्या कामी त्यांना शरद पवार यांची मदत झाली। 1990 ते 1996 या कालावधीत त्यांना विधान परिषदेचं सदस्यत्व मिळालं। 2009 साली राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या स्थापनेपासून ते सदस्य आहेत। त्यांनी स्थापन केलेल्या पुणे, सातारा, कोल्हापूर येथील आश्रमशाळांमध्ये 1000 पेक्षा जास्त मुलं शिक्षण घेत आहेत। मानेंविरुद्ध 24 मार्च रोजी 3 महिलांनी तर 26 मार्च रोजी 2 महिलांनी बलात्काराची तक्रार दिली। लक्ष्मण माने यांच्या विरुद्ध एकूण 5 महिलांनी फिर्यादी दिलेल्या आहे त्यांच्यावर बलात्कार केल्याबद्दल। त्याप्रमाणे 5 गुन्हे दाखल झालेले आहेत। 5 गुन्हे दाखल करून तपास चालू आहे। त्यांच्या शोधासाठी पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात सगळीकडे पथकं पाठवलेले आहे। माने यांची कन्या समता जीवन यांनी आरोप फेटाळत वडिलांविरुद्ध हे षडयंत्र असल्याचं म्हटलंय। अशा प्रकारची कोणतीही घटना आमच्या इथं घडलेली नाही आणि या सगळ्या जे काही घडामोडी होत आहेत याच्यामध्ये मोठं षडयंत्र असावं असा आमचा अंदाज आहे। आणि मला स्वतः मुलगी म्हणून त्यांचा अतिशय अभिमान आहे की अशा प्रकारची कुठलीही चुकीची गोष्ट ते इथं घडूही देत नाहीत आणि ते स्वतः तर याबद्दल कधीच अशा पद्धतीचं वागणार नाहीत। महिलेच्या स्त्रीत्वाचा गैरवापर करून बलात्काराच्या कायद्याचा दुरुपयोग तर केला जात नाही ना, यासाठी या प्रकरणाचा सखोल तपास होण्याची गरजही व्यक्त होते। बायकांच्यासाठी असणाऱ्या बलात्कारासारख्या गंभीर कलमाचा पण गैरवापर या ठिकाणी होत असावा अशी आम्हाला शक्यता वाटते। पुरुषांना स्त्रियांच्या बरोबर समाज जीवनामध्ये, सार्वजनिक जीवनामध्ये सुरक्षितपणे काम करता आलं पाहिजे। लक्ष्मण मानेच्या विरोधात कदाचित हे षडयंत्र रचलं गेलेलं आहे। आम्ही असं अजिबात म्हणणार नाही की त्या महिला चुकीच्या आहेत किंवा काय वाईट आहेत। जर लक्ष्मण मानेच्या हातनं ही चूक झाली असेल तर बाबासाहेब आंबेडकरांचा चळवळीतला कार्यकर्ता म्हणून आम्ही त्या महिलेच्या पाठीशी उभं राहायला ठामपणे उभे आहोत 100%। मात्र आम्हाला त्याची शहानिशा होणं काळाची गरज आहे पेक्षा आता व्यक्त होते। झी 24 ताससाठी श्रीनिवास डोंगरे, सातारा। झी 24 तास एक पाऊल पुढे।